नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल युनिव्हर्सिटी परभणी मधील हा प्लॉट आहे जवळ बाजाराचा। तर ह्या मामाची खूप मेहनत आहे, खूप छान त्यांनी डेव्हलप केलं आणि सेटिंग पण खूप छान झालेली आहे झाडाची। आता याला आपण पहिला खताचा डोस आणि ड्रेंचिंग अपलोड करणार आहोत। रूट झोन छान झालेला आहे, सेटिंग चांगली झाली मामाची झाडाची, एक नंबर। आणि पाऊस होता ना, पावसामुळे हां पाऊस होता त्याच्यामुळे वेगळं पाणी द्यावं गरज दिलं का? नाही पाणी देत नाही। रोपं छान दिली मामा। हां रोपं चांगली दिली, एक नंबर। इथे लावायचं 4-5 नंतर इथे लावायचं। बरं, आता ड्रेंचिंग केली तुम्ही, ह्या ड्रेंचिंगमध्ये ह्युमस बायोमिक्स हे 2 औषधं आणि खताचा पहिला डोस टाकून द्या। खताच्या पहिल्या डोसमध्ये 19-19 3 किलो, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे 3 किलो आणि मायक्रोन्युट्रलचा प्रश्न आहे तर मायक्रोन्युट्रल आपलं जे ह्युमस आहे ना काळा औषध त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रल सगळे प्रकारचे आहेत, त्याच्यामुळे वेगळं तुम्हाला काहीच घ्यायची गरज नाही। डुकरं फिरत नाहीत नाही इथं आहे पप्पा आहेत का? खाली तार लावायचं ना, तार लावून चालू लावलाय दुसरं माझे तापले डुकरं जरा 500 खाल्लं ना, 500 खाल्लो का? हो मला मरलं ना बरेच लावलं ते बरेच मिळू। हां ते पावसामध्ये काय होतं माहिती का, फंगल इन्फेक्शन वाढतंय। बरेच मिळले हां फंगल इन्फेक्शन। आता हे झाड आहे ना, हे जिवंत आहे बघा, हे थोडं उकरा। त्याचा पोंगा उघडा करायचा, पोंगा बस राहू दे, काय अडचण नाही, एक नंबर होते ते झाडाचं। असं बुजलं मातीने एखादी पाऊस पडला नाही का, हे पण झाड जिवंत आहे। हां उकरा, तसं चक्कर मारा प्लॉटमध्ये। पाऊस जास्त असल्यामुळे काय झालंय, हां पोंग्यात जर माती गेली ना तर ते मरत आहे आणि पोंगा जर उघडा केला ते झाड जगत आहे। थोडंसं बघा तुम्ही लक्ष देऊन, हे पण झाड थोडंसं उकरा, पोंग्यात माती जाऊ नये। उखराची माती गेली पडली ना, पाय घातल्यामुळे पडली माती। हां असं पोंग्यात माती जाऊ नये, बाकी काही नाही। पोंग्यात माती गेली की आम्ही खत घालणार होतो। हां नाही आता खत फित काय घालू नका, जे वॉटर सोलेबल खत मी जे डोस लिहून देतो तुम्हाला, हां ते डोस हे पण जर उकरा, पोंग्यात माती झाली ते डोस टाकून द्या आणि ड्रेंचिंग करून घ्या। आणि पुन्हा महिन्याला मी तुम्हाला फोन करतो, नाही तुम्ही मला फोन करा, महिन्याला तुम्हाला दुसरा डोस देऊन टाकतो। 5 महिन्याची जर 5 तुम्ही डोस दिले ना मामा, तुम्हाला एक बी कोणताच असं पेरायचं खत काम पडणार नाही तुम्हाला। असं काय? हां हे औषधं आणि वॉटर सोल्युबल खता डोस खत टाकायचं कामच नाही। नाही खत टाकायचं कामच नाही, डायरेक्ट ड्रेंचिंगवरच। हां फवारणी आणि ड्रेंचिंग याच्यावर तुमचा प्लॉट डेव्हलप करून देतो मी तुम्हाला। हे आलाय पोंगावर, ती बरोबर वाळी घातली ती माती पडली काय रान मसार आहे ना त्याच्यामुळं। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद। कसा वाटला प्लॉट?